राधे 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 या कार्यक्रमाचं उद्घाटन माजलगाव विधानसभेचे भावी आमदार आदरणीय मोहनदादा जगताप साहेब यांचे या ठिकाणी काही क्षणात या मंचावर आगमन होतोय। आपण एकदा जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांच्या ठिकाणी स्वागत करायचं आहे। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। या वरवणी नगरीला बनारस झालंय, मथुरा झाली, काशी सर्वांना अभिवादन करायचं आहे। तर सर्व पब्लिक आपल्या समोर पब्लिक समोर आदरणीय मोहनदादा नतमस्तक होते। माजलगाव विधानसभेचे भावी आमदार आदरणीय मोहनदादा जगताप साहेब यांच्या उपस्थितीमध्ये साईराम प्रतिष्ठान आयोजित मोहनदादा जगताप मित्रमंडळाच्या वतीनं या ठिकाणी मी या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय दादांना विनंती करतो, आपण श्री साई यांच्या प्रतिमेचं पूजन करून या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं। आदरणीय या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय केशवदादा आंधळे साहेब, नगराध्यक्ष शिशेराव बापू जगताप, उपनगराध्यक्ष बनशीभाऊजी मुंडे, प्रमुख पदाधिकारी नागेशजी दिघे साहेब पण या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित आहेत। मंचावर उपस्थित असलेले सर्व प्रमुख पदाधिकारी सन्माननीय बादारे साहेब पण या ठिकाणी, विठोबा बादारे यांची पण या ठिकाणी मंचावर, हरी पवार, कृष्णबाबा मुजमुले, बंधू नाईकवाडे, त्याचबरोबर या कार्यक्रमाप्रसंगी मंचावर उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित आहेत। प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी श्री साईबाबाच्या साप्ताहिक डोंगरचा राजा या साप्ताहिकाचे संपादक अनिल मामा वाघमारे, जावेदभाई पठाण, अतुलजी जाधव हे पण या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित आहेत। या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी प्रतिमेचं पूजन करून हा दहीहंडी फेस्टिवल आपण या ठिकाणी पुढे चालू ठेवतो। या साईराम प्रतिष्ठान संभाजी दराडे आणि मोहनदादा मित्रमंडळाच्या वतीनं या ठिकाणी हा सुंदर असा गोपाळांचा मेळा, अरे तुझ्या घरात नाही पाणी घागर उतानी रे, अरे एकदा जोरदार सगळं सारवायचे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले माजी आमदार आदरणीय जे हनुमान मंडळाचे सर्व सुजी मुंडे यांची या ठिकाणी सिस्टीम आहे, त्यांचं पण या ठिकाणी खूप खूप धन्यवाद। स्टेजवरची गर्दी थोडी कमी करायची आहे, विनंती राहील स्टेजवरची गर्दी थोडी कमी करा। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले चौसाळा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा उत्तर कामगार संघटनेचे राज्याचे नेते आदरणीय केशवदादा आंधळे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होईल। सर्वप्रथम सन्मान आदरणीय दादांचा होईल। मी साईराम प्रतिष्ठानचे सर्व संभाजी दराडे यांना विनंती करतो की आपण आदरणीय केशवदादा आंधळे साहेब यांच्या ठिकाणी सत्कार करायचा वेळ घालायचा नाहीये। चला आदरणीय केशवदादा आंधळे साहेब यांचा सत्कार या ठिकाणी साईराम प्रतिष्ठानच्या वतीनं संभाजी दराडे या ठिकाणी करणार आहेत। समोर या पुढे सत्कार करण्यासाठी जोड साईराम प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सव 2024 मोहनदादा जगताप मित्रमंडळाच्या वतीनं या आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवाला उपस्थित असणाऱ्या सर्व बाळगोपाळांचं, सर्व कृष्ण भक्तांचं, कन्हैया भक्तांचं अगदी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आदरणीय मोहनदादा जगताप साहेब यांना विनंती आपण सत्कार स्वीकारण्यासाठी समोर यायचंय। साईराम प्रतिष्ठानच्या वतीनं आदरणीय दादांचा या ठिकाणी सन्मान होतोय। तर थोडंसं आवडतं घ्या, उशीर झालेला आहे। तर आदरणीय दादांचा सन्मान या ठिकाणी होतोय। साईराम प्रतिष्ठान सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आदरणीय दादांसाठी, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। भैयासाहेब तांगडे, रामेश्वरजी गोंडे, पत्रकार मंडळी, अनिल मामा वाघमारे हे पण या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित आहेत। भैयासाहेब जोशी यांची पण या ठिकाणी उपस्थिती आहे। त्यानंतर वडवणी नगरीचे नगराध्यक्ष आदरणीय शिशेराव बापू जगताप यांना विनंती आपण सत्कार स्वीकारण्यासाठी समोर यायचं आहे। आदरणीय शिशेराव बापू जगताप साईराम
साईराम प्रतिष्ठान आणि मोहनदादा जगताप मित्र मंडळाच्या वतीने आदरणीय बापूंचा या ठिकाणी सत्कार करण्यात येईल। क्या राधा तुमको पाने के खातिर, क्या राधा तुमको पाने के खातिर तुलसी लग जाती कृष्णा, या खामोश शब्दों को पढ़कर बन जाती मरगोती कृष्णा, क्या गोकुल की लीला नगरी तुमको याद न आई खाना, या मथुरा के नगरपति बन भूल गए सब खाना बाना, क्या राधा के प्रेम का धागा तुमको बांधना पाया केशव। त्यानंतर आदरणीय बंशीभाऊ मुंडे कोकणाग्रतीचे वडवणी आम्हाला विनंती आपण सत्कार स्वीकारण्यासाठी कृपया समोर यावं। साईराम प्रतिष्ठानच्या वतीने मान्यवरांच्या ठिकाणी सत्कार होतोय। चला, क्या देवकी क्या यशोदा मैया दर्द सभी का एक ही शाम, क्या देवकी क्या यशोदा मैया दर्द सभी का एक ही शाम, आधुरी सी है आपकी राधा प्रतीक्षा में है गोकुल धाम, राधे राधे कृष्णा। नगरसेवक सन्माननीय नागेशजी दिघे यांना आपण विनंती आपण समोर यायचं आहे। या ठिकाणी आपला सत्कार स्वीकारायचा आहे। सन्माननीय नागेशजी दिघे साहेब, शिवरामजी सानप यांचा पण या ठिकाणी सत्कार होईल, त्यांना विनंती आपण कृपया समोर यायचं आहे। तर या काका समोर या। वडवणी नगरीचे नगरसेवक शिवरामजी सानप यांचा पण या ठिकाणी स्वागत आहे। सरपंच अविनाशजी गोंडे त्यांना विनंती आपण कृपया त्या ठिकाणी मंचावर यायचं आहे। आलेल्या सर्व मान्यवरांचं पदाधिकाऱ्यांचं स्टेजवर विराजमान असलेल्या सर्व मंचावर विराजमान असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी साईराम प्रतिष्ठान आणि मोहनदादा जगताप मित्रमंडळाच्या वतीनं शब्द सुमनांना सर्वांचं स्वागत आहे। आणि या ठिकाणी आपल्या समोर या दहीहंडी महोत्सवानिमित्त बोलण्यासाठी मी निमंत्रित करतो सन्माननीय शिशिराव बापू जगताप यांना त्याने या ठिकाणी संबोधित करावं। आदरणीय बापू। तर वेळ घालायचा नाहीये, स्टेजवरची जी बाकीची गर्दी आहे आम्हाला आता नाव घेऊन सांगता येत नाहीये, विनंती वजा सूचना आहे, आपण थोडंसं खाली व्हायचंय। चला लागली। धन्यवाद बापू। मातीसाठी जगावं, मातीसाठी मरावं, मातीलाही थोडं कसं बरं विसरावं। आदरणीय या कार्यक्रमाचे उद्घाटक मोहनदादा जगताप साहेब आपल्याला या ठिकाणी शुभेच्छापर संदेश देतील। आदरणीय दादा। मतदारसंघाचे आमदार त्या नगरीचे नगराध्यक्ष शिशिराव बापू, नगराध्यक्ष बंशीभाऊ दिघे साहेब, माझ्याबरोबर आलेले सर्व सहकारी आता अंडी निमित्त या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आहे। कालिवा आपल्या सुभाष या ठिकाणी सत्कार करायचा आहे। अरे एक शायरी सुनने की और, शायरी सुनने की और एक बार आवाज होना चाहिए। सायली पाटलांच्या ठिकाणी सत्कार या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय देवदादा राहुल काका, शिशिराव बापू, बंशीभाऊ यांच्या वतीने या ठिकाणी सिने अभिनेत्रीचं या ठिकाणी सत्कार होतं। या वडवणी नगरवासियांच्या वतीनं, साईराम प्रतिष्ठानच्या वतीनं, मोहनदादा जगताप मित्रमंडळाच्या वतीनं या ठिकाणी सायली पाटलांच्या ठिकाणी भव्य असं स्वागत है। हर कामयाबी पे आपका नाम होगा, आपके हर कदम पे दुनिया का सलाम होगा, मुश्किलों का सामना हिम्मत से करना, ये वक्त भी आपका गुलाम होगा। सायली पाटील आपल्या या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे। मी नितीन सरांना विनंती पुढील गीताला आहे, तुम्ही रे असं काय रे रिकामा आवाज काढता, एका जोरदार आवाज व्हायला पाहिजे। क्या बात आहे, क्या बात आहे। हे जल्लोष पण शांततेत व्हायला पाहिजे, हे जल्लोष पण शांततेत व्हायला पाहिजे। हे बघा, लकडी शिवाय मकडी वटणीवर येत नाही साहेब,
लकडीशिवाय मकडी वटणीवर येत नाही, त्याच्याकरता लकडीचा वापर करायला लावू नका. तुमची मकडी वटणीवर आणायला वेळ लागणार नाही. ते थोडंसं शांत राहा, जरा गोंधळ व्हायला पाहिजे. कृपया शांत राहा. हे बघा, बॅरिकेड ते नीट उभा करा. गोंधळ व्हायला पाहिजे, शांततेचा कार्यक्रम पार पाडायला पाहिजे. चला एकदा जोरदार एकदा टाळ्यांचा जल्लोष करूया.